लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवाला की जीवा आता तरी मान्य करा की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात असं म्हणते नंदिनी. आणि तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं तर तुमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं असं म्हणते तर नंदिनी. होतं ना असं म्हणून ती विचारते. बोला ना असं म्हणते ती जीवाला. आता तेवढ्यातच तिथे मिथुन येतो. सॉरी की तुम्ही महत्वाचं काहीतरी बोलत होतात असं विचारत होता मिथुन. नंतर आहे तुम्ही नंतर असं म्हणत होतो. तर मग आता नंदिनी म्हणते नाही हो मी तर त्यांना असंच विचारत होते म्हणजे काळजी घ्या स्वतःची असं वगैरे असं म्हणते आता नंदिनी. नक्की का असं म्हणतो आता मिथुन. तर मग आता नंदिनी म्हणते हो 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 तुम्ही बोला ना बोला मी येते असं म्हणून नंदिनी जाते तिकडून. तर कालचं दाखवलं आहे आता म्हणजे मानिनी पुस्तक घेऊन लिहित असते ना आता काव्याचं. तर मग आता ते तिने मागितलेलं असतं तर ते कालच संपलेलं असतं ना तो भाग. तर आता त्याचं उत्तर आज येते काव्या आणि म्हणते की मी हे पुस्तक नाही देऊ शकत तुम्हाला कारण ही माझी खूप महत्वाची वही आहे असं म्हणते त्या काव्या मानिनीला. कारण आता मानिनीने मागितलेलं असतं ना ते पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून. अगं अय्या हो त्याच्या फाईल्सवर आली म्हणून मला माहीतच नव्हती असं म्हणते आता मानिनी. अरे सांगायचं ना तुझी वहिनी आहे म्हणून असं म्हणते मानिनी आणि मारते पार्थला. तर पार्थ म्हणतो मी काय लहान आहे का वह्या वापरायला असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी येते तेवढ्यातच डायनिंग रूममध्ये. तर मग आता ती बघते अनिशाला आणि म्हणते अरे अनिशा तू आलीस असं म्हणते आता ती अनिशाला नंदिनी. कधी आलीस असं विचारते आता नंदिनी. तर मग आता अनिशा म्हणते हे तर मी विचारायला हवं. मला कळलंय की मध्यंतरी तुझ्यावर अटॅक झाला असं म्हणते आता अनिशा. आता कशी आहेस ताई तू असं विचारते आता अनिशा आता नंदिनीला. एक मिनिट आता नंदिनी म्हणते मानिनीला की जीवांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. त्यांचं ड्रेसिंग करायचं होतं आणि बदलूनही आणायचं होतं असं म्हणते आता नंदिनी. अरे बापरे जीवाला काय झालं असं म्हणते आता अनिशा. अनिशा मी सांगते ना तुला काय झालंय काय नाही ते चल ना तसं म्हणते आता काव्या. अगं पण असं म्हणते आता अनिशा. तर आता पार्थ म्हणतो नंदिनीला कधी घेऊन जाणार आहे जीवाला डॉक्टरांकडे. आताच घेऊन जाणार आहे असं म्हणते नंदिनी. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तर जाऊ असं म्हणते नंदिनी. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा असं म्हणतो पार्थ. तर मग आता नंदिनी म्हणते थँक्यू पण मीच ड्राईव्ह करून घेऊन जाईल त्यांना असं म्हणते नंदिनी. आणि आई आता जीवाला खूप बरं वाटतंय असं म्हणते नंदिनी. खरंच खूप बरं वाटतंय का असं म्हणते मानिनी. खरंच बरं वाटतंय ना गं त्यानं कारण आपलं मन राखायला तो म्हणतही असेल कदाचित असं म्हणते मानिनी. जरा जीवाचा ना अंदाज घ्यावा लागतो हा असं म्हणते मानिनी. हो पण आता आधीपेक्षा बरेच बरे आहेत असं म्हणते नंदिनी. हो ना तसं असेल तर मग छान आहे मग असं म्हणते आता मानिनी. पण तो नाश्ता करायला नाही आला का तुमच्याबरोबर खाली असं म्हणतात पार्थ. नाही ते येणारच होते पण मिथुन काका आले ना असं म्हणते आता नंदिनी. त्यांच्याशी गप्पा मारतायत. मग आता मानिनी म्हणते झालं. मिथुन भाऊजी आलेत म्हणजे काय खरं नाही असं म्हणते मानिनी. आता त्यांना कितीही आवाज द्या त्यांना काय ऐकू जाणार नाही असं म्हणतो पार्थ. तर आता इथे मिथुन दरवाजा लावतो जीवाच्या खोलीचा आणि म्हणतो ऐकलं ऐकलं सगळं ऐकलं असं म्हणतो मिथुन. डोळ्यानं बघितलं आणि आता काय नंदिनी बोलत होती तेही ऐकलं आणि आता खाली काय वहिनी बोलत होती तेही ऐकलं असं म्हणतो आता मिथुन. ह्या आधी काव्या फक्त तुला धारेवर धरत होती आता नंदिनी सुद्धा तुझ्या डोक्यावर बसणार आहे असं म्हणतो आता मिथुन. त्यात आणखीन भर म्हणजे मानिनी वहिनी आता त्या सुद्धा पुस्तक घेऊन शोधत बसल्या होत्या की पाणी कुठं कुठं मुरतंय हे म्हणून असं म्हणतो आता मिथुन. ते जाऊ दे नंदिनीला कळलंय असं म्हणतो आता जीवा की माझं एकतर्फी प्रेम नव्हतं असं म्हणतो आता जीवा. काय टॅटू जळलाय सिरियसली असं म्हणते आता अनिशा काव्य जेव्हा सांगते ना की जीवाने टॅटू जळल्यानंतर तेव्हा अशी रिॲक्शन देते अनिशा. अगं पण तो तुझ्या नावाचा टॅटू होता ना पण असं म्हणून जोरात रोडायला लागते आता अनिशा. तर मग आता काव्या तिचं तोंड झापते. अगं अनिशा जरा शांत हो ना असं म्हणते काव्या अनिशाला. तू अशी बोंबाबोंब करणार होतीस हे माहित होतं मला असं म्हणते काव्या. आणि म्हणून मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन आले असं म्हणते ती. हरू बोल ग जरा असं म्हणते आता काव्या. मी अजूनही कुणाला काहीही सांगितलेलं नाहीये असं म्हणते काव्या. तर आता अनिशा म्हणते का सांगून टाकायचं ना सगळ्यांना खरं असं म्हणते अनिशा. तू का थांबलीस अनिशा तू काय बोलतेस हे असं म्हणते काव्या. मग काय बोलू हा टॅटू म्हणजे तुमच्या प्रेमाची निशाणी होती ना आणि जीवाने चक्क तो टॅटूच जाळला. म्हणजे तुला कळतंय का तो किती डेस्परेट आहे मूव्ह ऑन व्हायला असं म्हणते आता अनिशा. आणि हे असं असताना तू तरी का धरून ठेवतेस का असं म्हणते अनिशा. वेडी आहेस का तू कळतंय का तुला असं म्हणते अनिशा. कळतंय असं म्हणते काव्या. काव्या म्हणते सगळं कळतंय मला म्हणून तर मी घरी आल्यावर कुणाला काहीही सांगितलं पण नाही. अनिशा आता ना मला लोचट असं का वाटायला लागलंय असं म्हणते काव्या. सतत त्याच्या मागे 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 जाणं नाही आवडतंय ग मला. त्रास होतोय मला असं म्हणते काव्या. त्रास होतोय मला या सगळ्याचा. आणि असं हिसकावून ओढून ताडून मिळलेल्या प्रेमाला काय अर्थ आहे असं म्हणते काव्या. काय करायचंय सगळ्याचा काय उपयोग आहे या प्रेमाचा. हाच जीवा एकेकाळी माझ्या मागे फिरायचा. सतत माझा राग सहन करायचा. माझे सगळे नखरे झेलायचा. एक दिवस मला भेटायला जमलं नाही म्हणून पिऊनचा ड्रेस घालून सरळ आपल्या क्लासमध्ये आला होता जीवा असं म्हणते काव्या.
मी दिसले नाही तर त्याचा जीव वर खाली व्हायचा असं म्हणते काव्य. मला बघायचं म्हणून माझा जीव आटापिटा करायचा आणि आता हाच जीवा झटकारतोय मला असं म्हणते काव्य. माझ्या नजरेने मिळू शकत तो आणि डोळे वर करून माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. का? कारण लग्न झालंय मला माझं आता म्हणून असं म्हणते काव्य. आणि तसं असेल तर नकोय मला हे लग्न. हे लग्नही नकोय, जीवाचं प्रेमही नकोय. मला काहीही नकोय आता असं म्हणते आता काव्य. काहीच नको असं म्हणते ती. तर मग आता इथे मिथुन आणि जीवाला परत दाखवलंय. तर आता मिथुन म्हणतो, जीवा असंच होणार या घरात. आता या घरातल्या 3 दिव्या तुला कोंडीतच पकडणार. बघ बाबा तुला काय करायचं ते कर. मला तर काही सुचतच नाही असं म्हणतो मिथुन. नाही यार मला खरंच काही कळत नाही असं म्हणतो जीवा. आधी मला वाटलं होतं की टॅटू जाळल्याने प्रश्न सुटतील. पण पण काय असं म्हणतो आता मिथुन. तुला का वाटलं टॅटू जाळून प्रश्न मोठे मिटतील? मूर्ख आहेस तू असं म्हणतो आता मिथुन. उलट वाट लावून घेतलीस आणि आता त्या तिघी मिळून शोधत बसणार. आग तर इथे लागली, नेमका धूर येतो कुठून असं म्हणतो मिथुन. एक तुझी आई, दुसरी तुझी बायको आणि तुझी तिसरी म्हणजे एक्स प्रियसी असं म्हणतो मिथुन. अरे असं काय बघतोयस तू माझ्याकडे असं म्हणतो मिथुन. खरं तेच बोलतोय मी असं म्हणतो तो. मिथुन म्हणतो की खरं खरं सांग आता काव्या तुझी भूतपूर्वच आहे ना असं म्हणतो मिथुन. नाहीतर आपल्या घरात भूतपूर्व ड्रामा घडेल असं म्हणतो मिथुन. कारण अजूनही काही किनारे सुकतायत असं म्हणतो आता मिथुन. सांग मला असं म्हणतो मिथुन. चिडचिड यायला लागले मला, प्रत्येक गोष्टीचा राग यायला लागलाय मला असं म्हणते आता काव्या. त्याच्या मागे मागे सुद्धा जायला चीड येते मला असं म्हणते काव्या. स्वतःची चीड यायला लागलीये मला असं म्हणते काव्या. एखादी चीप मुलगी असल्यास का वाटतंय मला असं म्हणते काव्या. सतत नकोसं झालंय सगळं असं म्हणते ती. तर मग आता अनिशा म्हणते खरं आहे. तुझ्या जागी राहून या सगळ्या गोष्टींचा विचार जरी केला ना तरी नको वाटतं असं म्हणते आता अनिशा. नको वाटावं असंच आहे सगळं असं म्हणते काव्या. हे लग्न ही नाती कशाला असतात ही नाती सगळी असं म्हणते आता काव्या. ते काय नाही पण आज मी हा विषय काही करून संपवणारच आहे असं म्हणते काव्या. अगं पण कसं संपवशील तू हे असं म्हणते अनिशा. जीवाने तुमच्या प्रेमाचे तर सगळे पुरावे जाळून टाकले ना असं म्हणते अनिशा. जीवाने जरी सगळ्या गोष्टी जाळल्या असतील ना तरी एक गोष्ट आहे माझ्याकडे असं म्हणते काव्या. आणि आता तो फोटोग्राफ तिचा आणि जीवाचा जो असतो ना तो दाखवते अनिशाला. तुमचा दोघांचा फोटो? तर आता काव्या म्हणते आमचं प्रेम सिद्ध करणारी एकमेव गोष्ट. अगं पण असं काय करणार आहेस तू असं म्हणते अनिशा. हा फोटो दाखवणार आहेस का सगळ्यांना असं म्हणते आता निशा. अजिबात नाही असं म्हणते आता काव्या. विषय वाढवायचा नाही आहे अनिशा असं म्हणते काव्या. आता विषय संपवायचा आहे. आता हा फोटो सगळ्यांना दाखवून आमचं प्रेम होतं हे सिद्ध करणं म्हणजे परत जीवाला महत्त्व देणं असं आहे असं म्हणते काव्या. पण आता ते मी नाही करणार. अगं मग तू काय करणार आहेस आता असं म्हणते अनिशा. मला काय करायला हवंय हे आत्ता नीट कुठेतरी कळायला लागलंय असं म्हणते काव्या. आणि आता ते माझ्या वेळेनुसार करून टाकणार असं म्हणते काव्या. काव्या आता जे काही करशील ना ते विचारपूर्वक कर असं म्हणते अनिशा. येते मी म्हणून आता निघून जाते अनिशा. कशाला नको नको असं म्हणून आता मानिनी जीवावर बोलत असते. तर आता जीवा म्हणतो कराय मी आता. तर आता हा सीन दाखवला आहे गच्चीवरचा. तर आता इथे मानिनी मटार सोडत बसलेली असते आणि जीवा बसलेला असतो तिच्यासोबत आणि ते दोघं बोलत असतात. आता तू बरा आहेस हे तू म्हणतोयस असं म्हणते मानिनी. हे माहिती आहे मला पण डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते सांग असं म्हणते मानिनी. तेवढ्यातच तिथे नंदिनी चहा घेऊन येते. तर मग आता मानिनी तिला विचारते तू सांग डॉक्टर काय म्हणाले. तर नंदिनी म्हणते 8-10 दिवसात जखम भरेल म्हणाले ते असं म्हणते नंदिनी. बरं अरे तुला बरं नसलं टेन्शन येतं मला असं म्हणते मानिनी. तर आता तेवढ्यातच मिथून येतो आणि म्हणतो पियूच्या शाळेत जायलोय फी भरायला. शेवटचा दिवस आहे हा म्हणून जायलोय. तर तुम्हाला काय हवं का असं विचारतो मिथून. नाही नाही काय आणायचं नाही तर मग शब्द कोडायचं काय असं म्हणते मानिनी. आधी माणसांची कोडी सोडवतो असं म्हणतो आता मिथुन. नंतर शब्दांची. अच्छा म्हणजे लोकांची कोडी सोडायला यायला लागली तुम्हाला माणसांची असं म्हणते आता मानिनी त्याला. वा वा चांगलं आहे मला तर मदतच होईल असं म्हणते मानिनी. कसली मदत असं म्हणतो आता मिथुन. काय आहे ना मिथुन भाऊजी मला पण थोडी आता कोडी पडलेत असं म्हणते मानिनी. आता जर का मी तुम्हाला शब्द कोडी सोडवायला मदत करते तर माझ्या मनातली जी ही माणसांची कोडी आहे ती सोडवायला तुम्ही मला मदत करा असं म्हणते मानिनी. आई आपण कधी निघायचं असं म्हणते आता नंदिनी. एक वेळ झालंच माझं असं म्हणते आता मानिनी. तर मग आता जीवा म्हणतो एक मिनिट कुठे चाललात तुम्ही असं म्हणतो जीवा. अरे काय नाही रे आम्ही इथेच कोपऱ्यावर शंकराच्या मंदिराला जाऊन येतोय असं म्हणते मानिनी. देवाकडे प्रार्थना करायला तुझ्याचसाठी असं म्हणते मानिनी. बाबा रे आता माझ्या जीवाचं मन शांत होऊ देत असं म्हणते मानिनी. कठीण आहे असं म्हणतो आता मिथुन. म्हणजे असं म्हणतो आता म्हणते आता मानिनी. तर आता मिथुन म्हणतो म्हणजे ह्या घोर कलियुगात सासू आणि सोना घरातून एकत्र मंदिराला जातात हे दृश्य हल्लीच्या काळात बघणं कठीण आहे असं म्हणतो मिथुन. बट आय लाईक दिस. मग आता जीवा म्हणतो बट आय डोंट लाईक दिस. का काय झालं असं म्हणते आता
नंदिनी. वसू आत्या, मंजू आत्या आता शॉपिंगला गेले तसं म्हणतो जीवा. बाबा, रम्या, दादा सगळेजण ऑफिसला गेले. आता तुम्ही चाललात देवळात. मला काही लागलं तर कोण आहे इथे असं म्हणतो जीवा. हो हो हो, मी काय म्हणते आई, सॉरी पण तुम्ही एकट्या जाऊन या ना देवळात असं म्हणते नंदिनी. मी थांबते यांच्यासोबत. नंदिनी, एवढं काही नाहीये असं म्हणते मानिनी. जीवाला लागलं तर कोण असेल ह्याचा मी विचार करून ठेवलाय असं म्हणते मानिनी. तर आता मानिनी जोरात ओरडते म्हणते, काव्या, अगं काव्या असं जोरात हाक मारते मानिनी. आली ना? तर मग आता काव्या विचारते, काय झालं, तू आहेस ना घरी असं म्हणते मानिनी. तुला काही काम नाही आहे ना असं विचारतात त्या. तर मग आता काव्या म्हणते, नाही मला काही काम नाही आहे सध्या तरी. आम्ही दोघी बाहेर बाहेर जाणार आहोत. आम्ही दोघी लगेच येणारही आहोत परत. पण घरात कुणीही नाही आहे. जीवा एकटाच आहे असं म्हणते मानिनी. त्याला जर काही लागलं तर तू आहेस ना असं विचारते मानिनी काव्याला. आहे मी असं म्हणते काव्या. त्यांना काही लागलं तर मी देईन. वहिनी, मी थांबतो ना, त्या एकट्याला बोर होईल ना, मी थांबतो असं म्हणतो मिथून. तर मग आता मानिनी म्हणते, त्याला बोर कशाला होईल, आणि तुम्ही विचारलात की काय की तुम्हाला पिहूची फी भरायची आहे असं म्हणते आता मानिनी मिथुनला. कशाला टेन्शन घेते, आम्ही दोघी एकतर लवकर येतोय असं म्हणते मानिनी. काही होणार नाही आणि एवढासा तर वेळ आहे असं म्हणते मानिनी. आणि जीवाची काळजी घेऊ शकते काव्या, घेशील ना ग असं म्हणते मानिनी. अगदी असं म्हणते काव्या, आलोच रे आम्ही, डोंट वरी असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनी, नंदिनी आणि मिथुन मात्र खाली निघून जातात. तर आता इथे वरती फक्त जीवा आणि काव्य असतात. तर आता इथे जीवाई खाली जायला निघतो. तर मग आता काव्या त्याला अडवते आणि म्हणते, कुठे जायलास, थांबा ना जीवा देशमुख असं म्हणते ती. बोलायचं आहे जरा तुमच्याशी, बोल एकदाच, जे काय बोलायचं ते एकदा बोलून टाक असं म्हणतो जीवा. बोलते ना, याच्या आधी सुद्धा तुझ्याशी 100 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला असं म्हणते काव्या. ह्या एका महिन्यात किती वेळा मी तुझ्या मागे आले आहे ना, मोजूही शकत नाही मी असं म्हणते काव्या. मग माझ्या या प्रेमाच्या बदल्यात मला काय मिळालं असं म्हणते काव्या. मला काय मिळालं, तुझा राग आणि तुझा तिरस्कार असं म्हणते आता काव्या. मी तुला परत कधीच मिळू शकणार नाही आता. हे सांगायला हे टॅटू परत जाळलास ना तू असं म्हणते काव्या. बोल ना, तू फक्त टॅटू नाही जाळलास शिवा, तू तुझ्या आयुष्यातलं माझं अस्तित्व जाळलायस असं म्हणते ती. मी परत आलेली नको आहे काय रे तुला असं म्हणते काव्या. बोल ना असं म्हणते काव्या. काय झालं, नजरेला नजर मिळवता येत नाहीये, डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमतही होत नाहीये. जीवा देशमुख जन्मेजय विक्रम देशमुख, त्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं. ज्याने माझ्यावर त्याचा जीव ओवाळून टाकला, त्याला आज माझ्या नजरेला नजर मिळवायची हिंमतही होत नाही असं म्हणते काव्या. जीवा, नंदिनी मोहितेला नंदिनी जीवा देशमुख बनवायला तू जी हिंमत दाखवलीस ना, त्याची निम्मी हिंमत जरी तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सांगायला दाखवले असतेस ना, तर आज सोपं झालं असतं सगळं असं म्हणते काव्या. नाही केलंस ना तू पण हे सगळं असं म्हणते आता काव्या. नाही केलंस जीवा, मी तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी मी अख्ख्या जगाशी भांडू शकते, अख्ख्या जगाच्या विरोधात थांबू शकते, माझ्या माणसांशी भांडू शकते, तुझ्या माणसांना समजावून सांगू शकते, अख्ख्या जगाशी भांडू शकते, स्वतःशी भांडू शकते, पण तुझ्याशीच भांडून तुला मिळवलं तर कायच जिंकलं रे मी असं म्हणते काव्या. हो ना, कळतंय ना असं म्हणतो जीवा. मग सोड ना, संपव सगळं असं म्हणतो तो. मी संपवलंय ना. मग तू कुठल्या परिस्थितीत पारदादासोबत लग्न केलंय ह्याचा विचार न करता मीही लग्न करून टाकलं, संपलं सगळं असं म्हणतो आता जीवा. तुझ्या आठवणी जाळून टाकल्या असं म्हणतो जीवा. गिफ्ट जाळून टाकले, इमोशन्स पुसून टाकले, तुझ्यासाठी लावलेले दिवे सुद्धा विझवून टाकले असं म्हणतो आता जीवा. संपलं सगळं, संपलं असं म्हणतो जीवा. म्हणूनच तुला सांगतोय, मी सगळं विसरलोय, तूही सगळं विसर असं म्हणतो आता जीवा काव्याला. काय संपलं सगळं असं म्हणते आता काव्या त्याला. असं संपलं सगळं, मग संपतात काय रे गोष्टी असं म्हणते काव्या. संपलं, तू तुझ्या छातीवरचा टॅटू जाळलास ना, माझं काय, मी माझ्या हृदयावर तुझं नाव करून घेतले, ते पुसू शकतोस का असं म्हणते आता काव्या. ते जाळू शकशील, माझ्या नसा नसात जीवा वाहतो असं म्हणते काव्या. तो पुसू शकशील का असं म्हणते आता काव्या. माझ्या जीवात हा जीवा घर करून राहतो, त्याला बाजूला काढून टाकू शकशील. जीवा, आपण कॉफी प्यायला जायचो तेव्हा कॅफेत आमची नावं कोरून ठेवली असतो असं म्हणते ती नावं मिटवू शकशील. बोल ना असं म्हणते ती. हे सगळं नष्ट करू शकशील तू असं विचारते ती आता जीवाला. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. सोड आता, संपव सगळं, जे आहे ते एक्सेप्ट कर असं म्हणतो जीवा. तुला हेच हवं असेल तर मग ठीक आहे. आता ही काव्या फक्त तिच्यावर, तिच्या करिअरवर, स्वतःवर फोकस करेल असं म्हणते काव्या. तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आता आजपासून संपली असं म्हणते. मी फक्त तुझ्याशी नंदिनी ताईचा नवरा म्हणून बोलेन, बाकी मला काहीच नकोय, बाकी मला माझा जीवाही नकोय आणि त्याचं प्रेमही नकोय. तर रिकॅप सुद्धा इथेच संपतो.